आणि त्या नाटकानंतर म्हणजे ही नवीन मुलगी आली आहे, जरा मेहनती दिसतीये, चांगला चेहरा आहे, अशा थोड्याशा कौतुकाच्या बरोबर सगळ्यात मोठी टीका ही आवाजाबद्दल झाली होती की आवाज काही हे नाहीये, सुखद नाहीये, अनुनासिक आहे हा. तर मला मी बऱ्यापैकी खचले होते, कारण तोपर्यंत मला असं लक्षात आलं होतं की मला ह्याच क्षेत्रात काम करायला आवडत आहे आणि हे इथेच जर आपल्याला काम करायचंय आणि जर आपला आवाज लोकांना आवडत नसेल तर काय. असं आता तू म्हणालीस की एखाद्याला वाटतं की आहे माझा आवाज तसा की काय वगैरे असं, पण तो विचार माझ्या मनात आला नाही. मला असं वाटलं की हे दिग्गज लोक, चांगले समीक्षक, ते काही उगीच माझ्यावर टीका करायची म्हणून म्हणत नाहीये. ते जर ह्या माझ्यातली जी उणीव आहे किंवा दोष आहे ह्याच्यावर जर मी काम केलं तर मला काहीतरी अधिक चांगलं काम या क्षेत्रामध्ये करता येईल. असं या म्हणजे ज्याला तुम्ही म्हणता की कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असं, म्हणजे विधायक टीका, या दृष्टीने ती जर तुम्ही घेतलीत तर तुमचीच प्रगती होऊ शकते ना, तुम्हालाच हे. पण तेव्हा असं झालं होतं की कोण ह्याच्याबद्दल मदत करेल हे मी अनेकांना विचारलं की मी काय करू, मग ह्याच्यासाठी काय करू, आधी काही करता येईल का नाही ह्याचाच मला बरेच दिवस मी अंधारत होतो की अरे हो मग आता आवाज कसा बदलणार. पण मग सगळ्यांनी मला तेव्हा डॉक्टर अशोक रानडे हे एकच नाव सांगितलं होतं. पण ते नाव इतकं मोठं होतं आणि मी इतकी लहान होते तेव्हा, म्हणजे वयाने नाही अनुभवानी सगळ्यांनी, की त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं, हा काय ठेवायचा, हा खूप मोठा म्हणजे अडथळा वाटेमध्ये होता असं. पण मला विक्रमजीच म्हणजे विक्रम गोखले त्यांच्याकडे घेऊन गेले होते आणि मग पुढे तर किती दिवसात असं तू म्हणतेस, पण त्यांनी म्हणजे आठवड्यातून एकदा असं त्यांनी जे मला शिकवलं ते आजतागायत चालू आहे. म्हणजे अजूनही मी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून किंवा त्यांनी मला जे ज्ञान दिलंय त्याच्यातून मी अजूनही शिकतेच आहे, घेतेच आहे असं मी म्हणेन. पण ते त्यांनी मला 30 सेशन्स मध्ये आवाज जोपासना शास्त्रांमध्ये काय काय येतं, फक्त माझा आवाज त्यांनी बदललेला नाही, त्यांनी मला अभिनयाकडे बघण्याची एक खूप वेगळी सखोल दृष्टी दिली. हे खूप महत्त्वाचं आहे आवाजासाठी. म्हणजे आधी त्यांनी मला आवाज माझा ओळखायला सांगितला, की ते मला म्हणाले मला असं येऊन सांगू नकोस तू की ह्याला माझा आवाज आवडत नाही, त्याला माझा आवाज आवडत नाही. हे रिलेटिव्ह आहे. एखाद्याला भीमसेन जोशी आवडतात, एखाद्याला किशोर कुमार आवडतो, हे नको मला सांगूस. तुझ्या आवाजामधून, कारण तुला काय करायचंय, आवाजाचा उपयोग जास्त की तुला अभिनयासाठी करायचंय, तर तुझ्या आवाजातून कुठले भाव व्यक्त करण्यासाठी तुझा आवाज सक्षम नाहीये असं तुला वाटतंय, हे तू मला सांग. म्हणजे तो विचार करायला की माझ्या आवाजामध्ये काय उणीवा आहेत, आणि मला असंही सांग मला की तुला कोणासारखा आवाज असा, कोणाचा आवाज तुला आवडतो आणि का आवडतो. मग मी म्हटलं की माझ्या आवाजाला रेझोनन्स नाही आहे, ते माझा आवाज घुमारेदार जो आवाज असतो तो मला आवडतो वगैरे. मग माझ्याच आवाजामध्ये घुमारेदारचा आभास निर्माण करण्यासाठी काय प्रकारचे एक्सरसाइज करायचे, तुझा रिअल टोन म्हणजे तुझा असा पिच, स्वराची पातळी कुठली आहे की जिथून तू सहजपणे वर आणि खाली जाऊ शकतेस, ती कशी ओळखायची. असं अनेक, म्हणजे या विषयावर तर मी 2 तास बोलू शकेन, पण असं त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे शिकवलं ते म्हणजे शब्दाची खेळा, शब्दांवर प्रेम करा. शब्द हे अभिनयाचं गर्भरूप आहे असे सरांचे शब्द आहेत. त्यामुळे ते तुम्हाला सांगतात की मला कसं उच्चारा, माझ्याकडे कसं बघा, मला उच्चारताना चेहरा कसा झाला पाहिजे, हातवारे कसे झाले पाहिजेत, शब्दांची लय कशी, हे सगळं तुम्हाला शब्द सांगतात. त्यामुळे उत्तम लेखकाचे शब्द मिळणं अभिनीत करायला हे नटाचं अगदी भाग्य असतं. त्यामुळे आणि मग मी ज्या वेळेला पुढचं नाटक करत गेले त्या प्रत्येक माझ्या नाटकाच्या प्रयोगाला सर यायचे
आणि आता तुला तू विचारलंस तर आणि म्हणजे सरांच्या मिसेस होत्या हेमाताई, आणि ते तर हेमाताई माझं खूप कौतुक करायचं नेहमी, आणि सर नेहमी माझ्या चुका काढायचे. आणि मग हेमाताई त्यांना म्हणायचे, काय हो तुम्ही तिला असं म्हणा. मी त्याच्यासाठीच येतो, तिला पण माहिती आहे की मी तिचं नाटक बघायला येतो ते त्याच्यासाठीच येतो की काय तिचं चुकतंय कुठे सांगायला. 89 मध्ये मी सरांकडे गेले होते आणि त्यांनी माझं जेव्हा हे पूर्ण झालं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की कीप मी पोस्टेड तू. त्यामुळे आमचं जरी ते 30 सेशन संपले तरी आमचं नातं तुटलं नव्हतं. मला काही अडलं, मला काही शंका आल्या किंवा एरवी असं तर मी त्यांच्याकडे जायची, त्यांना विचारायची. ते माझ्या दर व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाला यायचे. आणि 98 साली म्हणजे हळू मधल्या एका काळामध्ये मी सरांना म्हटलं की सर मला असं लक्षात येत आहे की मी जाणीवपूर्वक आवाज माझा हे करण्याचा प्रयत्न करते, कारण म्हणजे त्याच्यावरती. ते म्हणाले ड्रायव्हिंग शिकलीस ना तू. ड्रायव्हिंग सुरुवातीला करत असताना तू क्लच ब्रेकवर तुझा असं मसल तुझे टाईट असतात ना, तू प्रयत्नच करत असते. एकदा तू ड्रायव्हिंग स्मूथली करायला लाग, मग ते तुझे प्रयत्न आता आहेत ते दिसणार. तू जेवढा जास्त सराव करशील जेवढा, मग एकदा तू ड्रायव्हिंग स्मूथली करायला लागलीस की तू गप्पा मारत पण ड्रायव्हिंग करू शकतेस, गाणं म्हणत. तुझं इतकं रिफ्लेक्स ऍक्शननी तुझ्या सगळ्या ऍक्शन्स होतात. तसंच आहे. त्यांनी कधी किती वेगवेगळ्या प्रसंग अनेक आहेत की ज्याच्या ठिकाणी त्यांनी कधी मला नाउमेद होऊ दिलं नाही आणि माझी प्रॅक्टिस आणि माझे चालू ठेवलं. आणि 98 मध्ये मी एक सोक्षमोक्ष नावाचं नाटक केलं होतं. ते बघायला आले आणि तेव्हा त्यांनी मला काही सूचना केल्या नाहीत किंवा चूक काढली नाही. आणि ते म्हणाले की मी जे काही शिकवलंय ते तुला कळलेलं आहे आता, आणि नाव युअर म्हणजे तुझी प्रगती इम्प्रूव्हिंग लिप्स अँड बाउंड्स मध्ये तुझी प्रगती होते. तो तुझा प्रश्न जो होता की किती वर्ष लागली किंवा किती हे लागलं, तर हळूहळू होत 10 वर्षांनी कौतुक झालं.